हॅलो फ्रेंड, आज आपण इयत्ता 7 मंथन एक्सरसाइज 4 सोडून घेणार आहोत. मंथनच्या परीक्षेच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत. आपण 1 बाय 1 क्वेश्चन सोडून घेऊया. आता मॉडेल क्वेश्चन काय दिलेले आहे ते आपण सोडून घेऊया. पहिला क्वेश्चन काय आहे, हे सगळे सिनोनिम्स या टॉपिकवर आधारित क्वेश्चन आहेत. याचं वेटेज आपल्याला टोटल 25 क्वेश्चन असणार आहे आणि 50 मार्क असणार आहेत. तर आपण 1 बाय 1 सोडून घेऊया. फाइंड अ सिमिलर मीनिंग वर्ड टू द फॉलोइंग वर्ड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सारखा शब्द ओळखायचा आहे, म्हणजे समानार्थी शब्द ओळखायचा आहे. फिअर म्हणजे काय बाळांनो, कोण सांगताय? फिअर म्हणजे भीती. आता भीतीच्या रिलेटेड तुम्हाला शब्द शोधायचा आहे. भीती म्हणजे एखादा कसं घाबरतो वगैरे त्या टाईप. आता टेरर म्हणजे काय आहे, दहशत, त्याच्या रिलेटेड आहे. लाईक म्हणजे काय, आवडता. फेअर म्हणजे गोरा आणि डिफिकल्ट म्हणजे अवघड. तर याच्यात भीती दर्शवणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 टेरर, म्हणजे त्यालाच काय म्हणतो, दहशत, भीती दाखवणे. पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. फाइंड आउट द मॅचलेस वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता मॅचलेस वर्ड शोधायचा आहे, म्हणजे अतुलनीय शब्द शोधायचा आहे तुम्हाला. तर पहिला आता कॅल्क्युलेट म्हणजे काय म्हणतो आपण, गणना म्हणजे मोजणे, बरोबर. रिकॉन म्हणजे गणनाच. काउंट म्हणजे पण मोजणे. कम्प्यूट म्हणजे पण गणना. आणि सर्वंट म्हणजे नोकर. तर याच्यात वेगळा शब्द कोणता आहे, सर्वंट. नोकर हा त्याच्यात मॅच होत नाही. मॅचलेस तुम्हाला ओळखायचं होतं, बरोबर. आता एक्सरसाइज आपण सोडून घेऊया. बरेचसे मुलं आपला व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, एकदम फ्री आहे ते सबस्क्रिप्शन करणं. चला आपण एक्सरसाइज 4 सोडून घेऊया. व्हॉट इज द सिंपल वे. आता काय, तुम्हाला वे या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. वे म्हणजे काय बाळांनो, रस्ता, बरोबर. सोपा मार्ग कोणता आहे याचा अर्थ काय होतो, व्हॉट इज द सिंपल वे म्हणजे सोपा मार्ग कोणता. तर पहिलं काय, दुचाकी, बाईक. रूट म्हणजे मार्ग, सायकल. आणि ब्रिज म्हणजे पूल. तर याच्यात नाही का, वेला संबोधणारा शब्द रूट आहे. वे म्हणजे रस्ता, रूट म्हणजे पण मार्ग. तर पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 2 नंबरचं काय, पब्लिक वर्क डिपार्टमेंट नीड टू स्टडी द ब्रिज. म्हणजे काय, याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, बरोबर. तर याच्यात ब्रिज म्हणजे काय, पूल. याच्या रिलेटेड तुम्हाला शब्द ओळखायचा याच्यात. तर पहिलाच पर्याय काय, पूल, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पूल म्हणजे ब्रिज, बरोबर. गेट म्हणजे काय, मिळवा. गुड म्हणजे चांगले. ओव्हरपास म्हणजे हा वेगळा शब्द आहे, बरोबर. तर आपल्याला मॅच होणारा शब्द पूल आहे, बरोबर. आता थर्ड क्वेश्चन बघूया. बॉलर टर्न द बॉल वेन बॉलिंग. म्हणजे काय, गोलंदाज काय करतो, गोलंदाजी करताना चेंडू वळवतो म्हणजे स्पिन करतो. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे, स्पिन. आपण पुढचे जे शब्द दिले त्याचा अर्थ बघूया. स्ट्रेट म्हणजे सरळ, फॉरवर्ड म्हणजे पुढे, आणि बॅक म्हणजे परत. तर याचं बरोबर उत्तर काय आहे, टर्न म्हणजे स्पिन. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता वननेस इज व्हेरी नेसेसरी टू अचीव एनी बिग टार्गेट. म्हणजे काय, याचा अर्थ कोणतेही मोठं ध्येय साध्य करण्यासाठी एकता अत्यंत आवश्यक आहे. कळलं का तुम्हाला त्याचा अर्थ. आता आपण बघूया एकताला समानार्थी शब्द कोणता आहे. आता पहिला पर्याय काय, ऑल म्हणजे सर्व. युनिटी म्हणजे एकता. स्टॉप म्हणजे थांबा. आणि ट्रिप म्हणजे सहल. तर याच्यातला बरोबर पर्याय काय आहे बाळांनो, युनिटी. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता आपण क्वेश्चन 5 to 9 सोडून घेऊ. तर काय क्वेश्चन, वन ऑफ द वर्ड इन द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह डज नॉट मीन द सेम ॲज द अदर, फाइंड द रॉंग टर्म. चुकीचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता आपण 1 by 1 बघूया. सर्टन म्हणजे काय, निश्चित. शुअर म्हणजे नक्कीच. ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक. डेफिनाइट म्हणजे निश्चित. आणि रॉंग म्हणजे चुकीचे. तर याच्यात वेगळा शब्द कोणता आहे, रॉंग. 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे, बरोबर. वेगळा शब्द ओळखायचा ना तुम्हाला. रॉंग टर्म म्हणजे काय, चुकीचा शब्द ओळखायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हॉट म्हणजे काय बाळांनो, एकदम सोपं आहे, गरम, बरोबर. हीट म्हणजे काय, उष्ण, त्याच्या रिलेटेड आलं ना. वॉर्म म्हणजे पण काय, उबदार. स्टीमी म्हणजे काय, वाफ असलेला. म्हणजे हे तिन्ही शब्द त्याला मॅच होतात. आणि सिंग म्हणजे काय, गाणं, हा चुकीचा शब्द आहे.
बरोबर. सिंग म्हणजे काय गाणे. आता 7वा क्वेश्चन बघूया आपण. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय पासून, बरोबर. आउट ऑफ म्हणजे काय पैकी, अवे म्हणजे दूर, सिन्स म्हणजे पासून आणि इन म्हणजे मध्ये. हे सगळे तिन्ही पण याला मॅच होतात, बरोबर. पासून वगैरे, पैकी, दूर आणि पासून. इन हा काय मध्ये, हा वेगळा शब्द आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन बघूया. काय स्मॉल म्हणजे काय लहान, बरोबर. लिटल म्हणजे पण काय थोडे, टायनी म्हणजे काय लहान, आणि लार्ज म्हणजे काय मोठा, आणि नॉट लार्ज म्हणजे पण मोठे नाही. तर याच्यातला वेगळा शब्द काय आहे. लिटल म्हणजे पण लहान, टायनी म्हणजे पण लहान, नॉट लार्ज म्हणजे पण लहान, आणि लार्ज म्हणजे मोठा. तर वेगळा शब्द कोणता आहे, लार्ज, बरोबर. आता 9वा क्वेश्चन बघूया आपण. स्मार्ट म्हणजे हुशार, बरं का. शार्प म्हणजे तीक्ष्ण, डल म्हणजे निस्तेज, सक्रिय, ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय, आणि क्लेवर म्हणजे हुशार. तर यामध्ये एकच वेगळा शब्द कोणता वाटतोय, डल. बाकी सगळे कसे तीक्ष्ण आहे, सक्रिय आहे आणि हुशार आहे. तर वेगळा शब्द डल आहे. डल म्हणजे काय, निस्तेज, तो सक्रिय नाहीये. तर हा त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपला एक्सरसाइज 4 हा कंप्लीट झालेला आहे. इयत्ता 7वी मंथन. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपण आता नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 5 सोडून घेऊया. थँक्यू.